श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, GBS म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहेत. हा आजार नेमका काय आहे, आजाराची कारणं काय, त्यावरचे उपचार आणि खबरदारी कशी घ्यावी याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत. श्रोतेहो, GBS हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. विषाणू किंवा जीवाणूच्या संसर्गामुळे हा आजार होत असल्याचा अंदाज आहे. दूषित पाणी, अस्वच्छता, दूषित अन्न या आजाराला कारणीभूत ठरू शकतात. मात्र वेळीच उपचार केले तर त्याची तीव्रताही कमी होऊ शकते. हा आजार होण्यामागची कारणं काय, लक्षणं कोणती याबाबत अधिक माहिती देत आहेत निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे. सध्या पुण्यामध्ये गियान-बारी सिंड्रोम अर्थात ज्याला आपण GBS आजार म्हणून ओळखतो त्याचे रुग्ण आढळून येत आहेत आणि माध्यमांमध्ये सर्वत्र GBS आजाराबाबत चर्चा सुरू आहे. स्वाभाविकपणे हा नवीन आजार काय आहे आणि त्याच्याबद्दलचं एक कुतूहल, जिज्ञासा आणि भीती देखील सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे. GBS नेमका काय आजार आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे समजून घ्यायची गरज आहे की GBS हा साथीचा आजार नाही. साथीचा आजार नाही याचा अर्थ हा संसर्गजन्य आजार नाही. म्हणजे एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या आपण संपर्कामध्ये आलो किंवा त्याची काही रुग्णसेवा केली म्हणून तो आपल्याला होऊ शकत नाही. कोविड किंवा स्वाईन फ्लू या आजारापेक्षाही त्याचं वेगळेपण आहे की हा मुळात साथीचा आजार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मग हा नेमका काय आजार आहे, तर ज्याला इंग्रजीमध्ये ऑटो इम्युनी डिसीज असं म्हणतात. म्हणजे या आजारामध्ये आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याच पेशींच्या विरुद्ध काम करते आणि म्हणून त्याला ऑटो इम्युनी डिसीज म्हणतात. तर याच्यामध्ये आपल्या प्रतिकारशक्तीच्या ज्या पेशी आहेत त्या आपल्या नर्व्हवर म्हणजे आपल्या चेतांवर हल्ला करतात. चेता काय असतात, तर आपला मेंदू आणि आपल्या मणक्यातून जाणारा जो मज्जारज्जू आहे ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो इंग्रजीमध्ये, तर मेंदू आणि स्पायनल कॉर्ड याच्यापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे या नर्व्ह किंवा चेता जातात. त्यांचं काम असतं की मेंदूकडचे संदेश शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पोहोचवणे आणि वेगवेगळ्या भागाकडचे संदेश हे मेंदूपर्यंत पोहोचवणे. त्यामुळे संदेशाचं ने आण करणं हे या नर्व्ह किंवा चेतांचं महत्वाचं काम असतं. एका अर्थानं ज्या पद्धतीनं आपल्याकडं विजेसाठी आपण जे इलेक्ट्रिक वायर वापरतो त्यासारख्याच या वेगवेगळ्या वायर्स असतात आणि ज्या पद्धतीनं इलेक्ट्रिक वायरवर एक रबर कोटिंग असतं त्याच पद्धतीनं या चेतांवर किंवा या नर्व्हवर एक आवरण असतं, एक कोटिंग असतं आणि ते बनलेलं असतं मायलिन या एका पदार्थाचं. होतं काय की GBS या आजारामध्ये जेव्हा आपल्याच प्रतिकारशक्तीच्या पेशी या नर्व्हवर किंवा चेतावर हल्ला करतात तेव्हा हे जे मायलिन आहे ते नष्ट होतं. अनेकदा तर त्याच्या खाली जो ॲक्झॉन आहे तोही काही वेळा नष्ट होऊ शकतो आणि त्यामुळं मेंदूपासून किंवा मज्जारज्जूपासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांना जाणारे आणि येणारे जे संदेश आहेत ते संदेश वहनाचा वेग कमी होतो किंवा मंदावतो किंवा पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच आपण नर्व्ह कंडक्शन व्हेलॉसिटी जी आहे ती कमी होते असं म्हणतो. त्यामुळे एका अर्थानं मेंदू आणि मज्जारज्जूचे जे आदेश आहेत ते शरीराचे भाग पाळत नाहीत आणि मग काय होतं की स्वाभाविकपणे सुरुवातीला दोन्ही पायांच्या मध्ये कमजोरी जाणवणं किंवा मुंग्या आल्यासारखं वाटणं, पायामध्ये चप्पल नीट न घालता येणं, पायऱ्या चढता न येणं, असं करत करत तो दोन्ही पायांकडून नंतर वर हाताकडे येतो. अनेकदा हात पाय यांच्याशिवाय नीट गिळता न येणं, नीट बोलता न येणं अशा गोष्टी देखील होतात. याच्याशिवाय आपल्या श्वसनाला सुद्धा आवश्यक असे काही स्नायू असतात ज्यांच्यामुळे आपल्याला श्वास घेता येतो आणि सोडता येतो. जर त्याही स्नायूंना इजा पोहोचली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि अशा व्यक्तींना मग मेकॅनिकल व्हेंटिलेशन किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज पडू शकते. आपण जे म्हणतो की पेशंट ICU मध्ये व्हेंटिलेटरवर आहे अशी गरज साधारणपणे ज्यांना GBS होतो त्यातल्या 10 ते 15% लोकांना लागू शकते. हा त्यातला एक महत्वाचा भाग. काही वेळा दुसरी जी आपली एक चेतासंस्था आहे ज्याला आपण म्हणतो की ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टीम त्याच्यावरही जर बाधा झाली तर
तुमच्या हृदयाचा वेग अनियंत्रित किंवा अनियमित राहतो. तुमच्या रक्तदाबाचं नियंत्रण देखील थोडंसं शरीराच्या ताब्यातून निसटतं आणि त्याच्यामुळे देखील काही प्रश्न निर्माण होतात. तर साधारणपणे ही लक्षणं आपल्याला दिसतात जीबीएसची. श्रोतेहो, जीबीएस रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी तसंच आरोग्यविषयक व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एक उच्चस्तरीय पथक राज्यात पाठवलंय. हे पथक राज्याच्या आरोग्य विभागाबरोबर काम करतंय. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आवश्यक उपाययोजनांची शिफारस करत आहे. जीबीएसवरच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती देत आहेत निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे. प्रत्येक ज्याला संसर्ग झाला त्या प्रत्येकाला जीबीएस होत नाही. जीबीएस हा मुळात नवा आजार नाही, हे लक्षात घ्या. जीबीएस हा पूर्वापार आढळतो आहे आणि जीबीएसचं प्रमाण किती आहे तो कोणत्याही समाजामध्ये दर लाख लोकसंख्येपाठीमागं दर वर्षाला किमान 1 ते 2 रुग्ण आढळतात. म्हणजे आपण जर आपल्या राज्याची लोकसंख्या लक्षात घेतली तर जवळपास आपल्या राज्यामध्ये दरवर्षी 2800 ते 3000 जीबीएसचे रुग्ण आढळणं हे स्वाभाविक आहे, कारण आपल्याकडे जवळपास 13-14 कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळं हे पूर्वी देखील आढळत होतेच. पुण्यामध्ये घडलंय ते काय की ते एका वेळी आणि एका जागी अधिक रुग्ण आढळले म्हणून आपलं लक्ष त्या घटनेकडे वेधलेलं आहे. अन्यथा जीबीएस हे पूर्वापार आढळणारा आजार आहे आणि त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आता जीबीएसच्या रुग्णांना जो काय उपचार देतो किंवा त्याच्यामधून बरं व्हायचं प्रमाण किती आहे तर आपण जर बघितलं तर 90 ते 95% रुग्ण जे आहेत ते जीबीएस मधून पूर्णपणे खडखडीत बरे होतात. मात्र 5% रुग्णांच्या मध्ये काही प्रमाणामध्ये तो जो विकनेस किंवा कमजोरी आलेली हातापायामध्ये ती बराच काळ राहते आणि त्यांना बरं व्हायला अनेकदा 6 महिने 1 वर्षाचा काळ देखील लागतो. त्याच्यामुळं साधारणपणे 4 ते 5% रुग्णांच्या मध्ये काही गुंतागुंत व्हायची शक्यता असते आणि दुर्दैवानं 1 ते 1.5% लोकांच्या मध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. तर साधारणपणे हे जीबीएस बद्दल आहे. पण जीबीएसचा उपचार कसा करतो आपण तर जीबीएसचा उपचार मुळात 3 पद्धतीने आपण करतो. एक म्हणजे आपल्या शरीरामधला जो रक्तद्रव आहे ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो तो प्लाझ्मा बदलणं, ज्याला आपण प्लाझ्मा एक्सचेंज किंवा प्लाझ्मा थेरपी असा इंग्रजी शब्द वापरतो. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे शिरे वाटे इम्युनोग्लोबुलिन देणं, ज्याला आपण IVIG असं म्हणतो. हा दुसरा मार्ग आहे. आणि तिसरा की ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणा म्हणजे व्हेंटिलेटरचं सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देणं आणि त्यांचे हृदयाचा वेग आणि त्यांचं ब्लड प्रेशर याचं नियमित मॉनिटरिंग करण्याकरता त्यांचं नियमित हार्ट मॉनिटरिंग करणं, या साधारणपणे 4 मूळ गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण पेशंटला हा उपचार देऊ शकतो. आता मुळात जीबीएस हा आजार जरी असा असला तरी तुम्ही आणि मी त्याला खरं म्हणजे घाबरण्याची गरज नाही, कारण मुळामध्ये हा अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे. लाखामध्ये एखाद्या दुसऱ्या माणसाला होणारा आहे. त्याच्यामुळं मला काहीतरी इन्फेक्शन झालं म्हणजे लगेचच मला जीबीएस होईल अशातला भाग नाही किंवा त्या रुग्णापासूनही तुम्हाला होऊ शकत नाही. त्याच्यामुळं यात घाबरून जायचं कारण नाही. आता पुण्यामध्ये जे घडतं आहे ते का घडतं आहे तर साधारणपणे आपल्याला असं दिसतं की जीबीएस ज्या ज्या संसर्गानंतर होतो त्यातले सर्व सामान्यपणे कोणते संसर्ग आहेत तर त्यातला एक बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव आहे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी. हा जो आहे हा मुळामध्ये कोंबड्या पालन करणं ज्याला आपण पोल्ट्री म्हणतो किंवा दुभती जनावरं आपले जे काही गाई गुरं आहेत तर यांच्या वाटे तो पसरतो आणि त्यातून अनेकदा त्यांच्या विष्ठे वाटे किंवा त्यांच्या मूत्रा वाटे आपण पाहतो की आपले जे पाणी पुरवठे आहेत ते जर अस्वच्छ झाले तर त्यातून हा पसरतो. आपल्याला पुण्यामध्ये जवळपास 4 रुग्णांच्या मध्ये हा जो कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी आहे हा बॅक्टेरिया सापडलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं एक कारण हे तेही आहे असं दिसतं आहे आणि मग त्याच्यामुळे नंतर मग हा जेव्हा बॅक्टेरिया पोटात जातो किंवा दूषित अन्न आणि दूषित पाण्या वाटे तेव्हा मग जुलाब होणं, पोटात दुखणं, उलट्या होणं ही लक्षणं आढळतात. श्रोतेहो, जीबीएस टाळण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारे खबरदारी घेता येते. त्यातली पहिली म्हणजे शक्य तेवढं निरोगी राहणं, वारंवार हात स्वच्छ धुणं, संसर्गजन्य आजारांपासून दूर राहणं. हे काही प्राथमिक उपाय आहेत. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आणखी काय खबरदारी घेणं आवश्यक आहे याबाबत माहिती देत आहेत वैद्य राजन कुलकर्णी. जीबी सिंड्रोम अर्थात गिलेन बॅरी सिंड्रोम या व्याधीचा शोध फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट जॉर्ज ग्युलियन आणि जीन अलेक्झांडर बॅरी यांनी 1916 साली लावला. म्हणून या नावामुळे या सिंड्रोमला गिलेन बॅरी सिंड्रोम असं म्हणतात. या व्याधीमध्ये मानवाची स्वतःची प्रतिकारक शक्ती जी आहे ती स्वतःच्या नर्व्हस सिस्टीमवर हल्ला चढ होते आणि शरीरातील नर्व्ह आणि स्नायू यांचे कार्य त्यामुळे बाधित होते. म्हणजे हा ऑटोइम्यून स्वरूपाचा व्याधी आहे.
याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही, परंतु असे लक्षात आलं आहे की एखादे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल किंवा एखादं काही लसीकरणानंतर किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यानंतर हा आजार उद्भवतो. अशा वेळेला शरीराची स्वतःची अशी प्रतिकार क्षमता हायपर रिॲक्ट होते. या व्याधीचं आजाराचं सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे श्वसनाच्या स्नायूंची दुर्बलता, रेस्पिरेटरी मसल विकनेस हा अनेक रुग्णांमध्ये होतो आणि त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. हा ऑटोइम्युन स्वरूपाचा व्याधी असल्यामुळे या व्याधीमध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शरीराची प्रतिकार क्षमता ही तुमच्या दिनचर्येवर अवलंबून आहे. समजा पुण्यासारख्या ठिकाणातून आता तो दुसरीकडे जर पसरला तर या व्याधीच्या अनुषंगाने आपण आयुर्वेदाचा कसा विचार करू शकतो, तर प्रतिकार क्षमता ही तुमच्या दिनचर्येवर अवलंबून आहे. सध्याच्या यंत्रयुगामध्ये आपण कार्यव्यस्ततेमुळे झोप आपण वेळेवर घेत नाही, शरीराला आवश्यक असणारे पदार्थ आपण न खाता आपण पिझ्झा बर्गर संस्कृतीकडे वळलेलो आहे. त्यात मानसिक ताणामुळे त्याचे अधिकच परिणाम दिसून येतात. म्हणून दिनचर्या म्हणजे सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, स्नानानंतर योग सूर्यनमस्कार करणं, वेळेवर आणि घरचा पौष्टिक आहार, दूध, शुद्ध तूप, फळं यांचं सेवन करणं, शरीराला रोज अभ्यंग करणं आणि ऋतूनुसार पंचकर्म करणं. विशेषतः आयुर्वेदातील आवळा, कुचला, पिंपळी, भल्लातक इत्यादी जे रसायन औषधी आहे ती वैद्याच्या सल्ल्याने घेणं, या बाबी प्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या ठरतात. याप्रमाणे आपण वागल्यास नुसता जीबी सिंड्रोमच नाही तर नवीन येणाऱ्या व्याधींचं आव्हान आपण निश्चित पेलू शकतो. या व्याधीच्या अनुषंगाने याला आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अधरांग घात असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि आयुर्वेदातील दिनचर्या म्हणजे आता मी म्हटलं त्याप्रमाणे आपण अंगीकार आहे. या व्याधीच्या अनुषंगाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नेमकं या व्याधीची जर आपल्याला कल्पना असेल आणि या व्याधीचं योग्य निदान झालं तर ॲलोपॅथीच्या औषधांप्रमाणे आयुर्वेदातील या बाकीच्या अन्य उपचारांबरोबर पंचकर्माचे निश्चित याचे परिणाम त्या ठिकाणी चांगले दिसतात. पंचकर्मामध्ये विरेचन, बस्ती, नस्य आयुर्वेदातील या उपचाराने निश्चित गिलन बॅरी सिंड्रोम या व्याधीवर आपल्याकडे चांगल्या प्रकारचे उपचार आहेत. कुचल्यापासून बनवलेले औषधं हे नर्व्हस सिस्टीमवर काम करतात. त्यामुळे या औषधींचा प्रयोग आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वैद्याच्या सल्ल्याने करू शकतो. घरगुती उपचारामध्ये आपण जर आहारामध्ये आवळा, हिरडा, बेहडा यासारख्या औषधींचा आपण प्रयोग करावा, शुद्ध तुपाचा विचार करावा, सर्वांग अभ्यंग आणि नस्य याच्या परिणामामुळे या व्याधीवर निश्चित मात करता येईल. श्रोतेहो, जीबीएस आजाराचे बहुतेक रुग्ण उपचारांनी बरे होतात. वेळीच उपचार घेतले तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते. त्यामुळेच काही लक्षणं दिसली तर घाबरून न जाता योग्य वेळी योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी, निवेदन राजश्री आगाशे.